नमस्कार. ग्रेट निकोबार प्रोजेक्ट. सध्या यावर भरपूर चर्चा आणि अर्थातच खूप मोठी टीकाही होत आहे. पण आज आपण ज्या माहिती स्रोतांचे विश्लेषण करणार आहोत त्यातून एक अगदी वेगळाच अँगल समोर येतो. या माहितीनुसार हा काही फक्त एक व्यावसायिक किंवा कमर्शियल प्रोजेक्ट नाहीये, तर भारतीय नौदलाच्या पुढाकाराने आखलेली देशाच्या सुरक्षेसाठी आणि अक्षरशः अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही गरज आहे, असा दावा या स्रोतांमध्ये केला गेला आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हाच दृष्टिकोन अगदी सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. ह्या विश्लेषणामध्ये आपण काही महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. 1. हा प्रकल्प नेमका काय आहे? 2. यामागची आर्थिक कारणे. 3. चीन आणि वाढते सागरी धोके. 4. मलाका पेच प्रसंग. 5. डिएगो गार्सियाचे ऐतिहासिक धडे. आणि शेवटी सुरक्षा विरुद्ध पर्यावरण हा कळीचा मुद्दा. या एका छोट्या बेटावरील इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रवास थेट इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या मोठ्या जिओपॉलिटिकल गेमशी कसा जोडलेला आहे हे आपण झूम आउट करून बघणार आहोत. सुरुवातीला पाहूया भाग 1. हा प्रकल्प नेमका काय आहे? या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ऐकाल तर थक्क व्हाल. तब्बल 81,000 कोटी रुपये. आता हा आकडा साहजिकच खूप मोठा आणि भव्य वाटतो, पण उपलब्ध माहितीनुसार याला केवळ एक खर्च न मानता भारताच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी केलेली एक भक्कम पायाभूत गुंतवणूक म्हणून मांडण्यात आली आहे. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या प्रकल्पाची प्रत्यक्ष रचना. लक्ष देऊ नये का, या 900 चौरस किलोमीटरच्या बेटापैकी फक्त 149 चौरस किलोमीटरवर एक टाउनशिप उभी राहणार आहे. सोबतच गॅलेथिया बे इथे एक भव्य ट्रान्सशिपमेंट बंदर आणि एक ड्युअल यूज म्हणजे नागरी आणि लष्करी अशा दोन्ही कामांसाठी वापरता येईल असं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमानतळावरून नौदलाच्या लांब पल्ल्याच्या गस्ती विमानांचे उड्डाण करणं शक्य होणार आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल ठरणार आहे. आता बेटाच्या भूगोलातून थोडं बाहेर पडूया आणि पाहूया भाग 2 यामागची आर्थिक कारणे. आणि हे आकडे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतायत की आपण परदेशी बंदरांवर किती भयानक प्रमाणावर अवलंबून आहोत. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की भारताचा तब्बल 75% ट्रान्सशिपमेंट कार्गो कोलंबो किंवा सिंगापूर मार्गे येतो. म्हणजे विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी बंदरांवरील अवलंबित्व देशाला आर्थिकदृष्ट्या किती असुरक्षित बनवू शकतं हे या स्रोतांमध्ये अधोरेखित केलं आहे. आणि या परकीय अवलंबनामुळे होतं काय, तर आपल्या भारतीय व्यापाऱ्यांना दरवर्षी जवळपास 100 कोटी रुपयांचा नाहक अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतो. जर गॅलेथिया बे येथे आपलं स्वतःचं अत्याधुनिक बंदर उभं राहिलं तर हा पैसा थेट आपल्याच देशात राहील. आपला व्यापार अधिक स्वावलंबी होईल, असा या प्रकल्पाचा मुख्य आर्थिक पाया आहे. हे बघा, या प्रकल्पाचं भौगोलिक स्थान भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाला कसं थेट पूरक आहे हे यातून समजतं. इंडोनेशियापासून हे बेट केवळ 148 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जगातील 30 ते 40% कंटेनर वाहतुकीचा प्रवाह भारताकडे वळवण्याची ताकद या प्रकल्पामध्ये आहे. म्हणजे बघा, एका योग्य ठिकाणामुळे जागतिक व्यापार मार्गांवर भारताचं मोठं वर्चस्व निर्माण होऊ शकतं. आर्थिक मुद्द्यांवरून आता आपला फोकस वळवूया थेट लष्करी रणनीतीकडे. भाग 3 चीन आणि सागरी धोके. स्रोत असं सुचवतात की गेल्या 20 वर्षात चीनने भारताला चारी बाजूंनी घेरण्याची एक भक्कम रणनीती आखली आहे. यालाच स्ट्रिंग ऑफ पर्ल्स असं म्हटलं जातं. आफ्रिकेतील जिबुती, पाकिस्तानचं ग्वादर, श्रीलंकेचं हंबनटोटा आणि म्यानमारचं क्योक्युपियू बंदर अशा एकदम मोक्याच्या ठिकाणी चीनने आपले नौदल तळ उभारून भारताभोवती अक्षरशः एक सामरिक वेढाच तयार केला आहे. चीनी नौदलाचा म्हणजेच प्लॅनचा अवाढव्य आकार या आकडेवारीवरून लगेच लक्षात येतो. 3 एअरक्राफ्ट करियर, 50 डिस्ट्रॉयर्स, 1150 फ्रिगेट्स, 80 एम्फिबियस मशीन्स आणि तब्बल 12 अणु पाणबुड्यांसह अनेक युद्धनौका त्यांच्या ताफ्यात आहेत. एवढंच नाही तर भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर पाळत ठेवणारी चीनी संशोधन जहाजे आणि इंडोनेशियाच्या लोम्बोक सामुद्रधुनीत नुकतेच सापडलेले पाण्याखालचे स्पाय सेन्सर्स हे या वाढत्या सागरी धोक्याचे अगदी थेट आणि स्पष्ट संकेत आहेत. आणि यात भर म्हणून म्यानमारच्या कोको बेटांचा धोकाही समोर उभा आहे. अंदमान बेटांपासून हे अंतर किती असावं? केवळ 150 ते 200 किलोमीटर. आणि याच बेटांवर चीनने रडार आणि धावपट्टी विकसित केली आहे. विश्लेषकांच्या मते याचा स्पष्ट अर्थ असा आहे की भारताच्या पूर्वेकडील भागांवर चीनची अगदी थेट आणि सतत नजर आहे. आता झूम आउट करून
जागतिक महासत्तांच्या राजकारणाकडे जाऊया. भाग 4. मलक्का पेच प्रसंग. इथला सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की खुद्द चीनी नेतृत्वालाही त्यांची स्वतःची सागरी कमजोरी चांगलीच माहिती आहे. चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांनी स्वतः याला मलाका डिलेमा असं म्हटलं होतं. त्यांनाही हे मान्य आहे की मलाका सामुद्रधुनी हा त्यांचा सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे, जिथे युद्ध परिस्थितीत त्यांची कोंडी केली जाऊ शकते. यामागचं मुख्य कारण म्हणजे चीनचं तब्बल 80% कच्चे तेल ह्याच मलाका मार्गाने येतं. विश्लेषणानुसार भारताने या भौगोलिक चोक पॉईंटचा फायदा घेणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे. विशेषतः जेव्हा पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून भारताच्या पूर्वेकडील मालमत्तेला लक्ष्य करण्याच्या धमक्या येत असतात, तेव्हा हा सागरी मार्ग आपल्या नियंत्रणात ठेवणं हे भारताच्या सुरक्षेसाठी किती निर्णायक आहे हे यावरून समजतं. आणि म्हणूनच या प्रकल्पाला लष्कराचा एवढा भक्कम पाठिंबा आहे. भारतीय नौदलाने या प्रकल्पाच्या समर्थनार्थ तब्बल 46 कारणे दिली आहेत, ज्यामध्ये विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजेच EEZ ची सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाया आणि पाणबुडी विरोधी ऑपरेशन्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लेफ्टनंट जनरल KJS धिल्लॉन यांच्या शब्दात सांगायचं तर हा प्रकल्प सागरी सुरक्षेमध्ये खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरणार आहे. आता एका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेकडे वळूया. भाग 5. डिएगो गार्सियाचे धडे. आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया हे सर्व कसं जोडलं जातं. डिएगो गार्सिया बेटांचा हा इतिहास अतिशय धक्कादायक आहे. स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला तिथे लष्करी तळ उभारता यावा यासाठी ब्रिटनने तिथे जाणारी रसद चक्क थांबवली आणि कृत्रिम अन्नटंचाई निर्माण केली. एवढंच नाही तर स्थानिक लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांच्या पाळीव प्राण्यांना मारण्यात आलं आणि अखेरीस 1973 पर्यंत तिथल्या मूळ रहिवाशांना कोणतीही भरपाई न देता त्यांच्या स्वतःच्या घरातून हाकलून लावलं गेलं. यातून मिळणारा भूराजकीय इशारा अगदी स्पष्ट आहे. परकीय सत्ता कायम स्वतःच्या लष्करी तळांना आणि स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देतात, स्थानिक लोकांच्या हक्कांना किंवा एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाला नाही. त्यामुळे भारताने स्वतः निकोबारचा विकास करणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद इथे श्रोत्यांनी मांडला आहे. समजा भविष्यात अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष झालाच तर या परकीय शक्तींना या बेटांचा ताबा घेण्यास किंवा तिथल्या मूळ शोम्पेन आणि निकोबारी जमातींचं नुकसान करण्यास अजिबात संकोच वाटणार नाही. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या चर्चेकडे वळूया. भाग 6. सुरक्षा विरुद्ध पर्यावरण. इथे 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आमनेसामने उभे ठाकले आहेत. एका बाजूला जंगलतोड, पर्यावरणीय संवेदनशीलता आणि आदिवासींच्या विस्थापनासारख्या अत्यंत रास्त आणि गंभीर चिंता आहेत. तर दुसऱ्या बाजूला देशाचं सार्वभौमत्व टिकवणं, जिओपॉलिटिकल फायदा मिळवणं आणि सागरी सुरक्षा अबाधित राखणं ही तितकीच मोठी राष्ट्रीय सुरक्षेची आव्हानं आहेत. स्रोताच्या मते पर्यावरणाचे नियम कठोरपणे पाळून राष्ट्रीय सुरक्षेशी मात्र कोणतीही तडजोड न करणं हाच यावरचा सध्याचा मार्ग असू शकतो. म्हणूनच या माहिती स्रोतात असं स्पष्ट म्हटलं आहे की हा 2 वाईटांपैकी कमी वाईट पर्याय आहे. महासत्तांच्या ह्या जागतिक खेळात टिकून राहायचं असेल तर स्वतःच्या मोक्याच्या भौगोलिक मालमत्तेवर आणि नैसर्गिक संसाधनांवर स्वतःचंच नियंत्रण असणं हाच कोणत्याही देशाच्या अस्तित्वाचा एकमेव भक्कम आधार असतो. हाच ह्या विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष आहे. आणि याच महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजच्या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. नौदलाच्या साम्राज्यांचा वेगाने विस्तार होत असलेल्या आजच्या या युगात कोणताही देश पर्यावरणाचं रक्षण आणि स्वतःची राष्ट्रीय सागरी सुरक्षा या दोन्हींचा समतोल नेमका कसा साधू शकेल हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. हा एक असा कळीचा मुद्दा आहे ज्यावर सखोल चिंतन होणं आवश्यक आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह.